तुम्ही कितीही पैसे कमवत असाल, महिन्याच्या शेवटी जर तुमच्या अकाउंटमध्ये काहीच उरत नसेल, तर प्रॉब्लेम इन्कममध्ये नाही आहे, तो सवयीमध्ये आहे. आज मी तुम्हाला अशा 10 सवयी सांगणार आहे, ज्या फॉलो केल्यावर तुम्ही पैसे वाचवायला नाही, तर पैसे वाढवायला सुरुवात कराल. 1. पे युअरसेल्फ फर्स्ट. बहुतेक लोक काय करतात, आधी सगळा खर्च करतात आणि उरले तर सेव्हिंग करतात. पण स्मार्ट लोक याच्या उलट करतात. सॅलरी आली की लगेच 10-20% वेगळे काढून ठेवतात. याला म्हणतात पे युअरसेल्फ फर्स्ट. यामुळे सेव्हिंग ऑटोमॅटिक होते. 2. बजेट फॉलो करा. जर बजेट नसेल तर पैसा कुठे जातो तो कधीच कळणार नाही. सिंपल रूल वापरा, जसं की 50-30-20. 50% गरजेचा खर्च, 30% लाईफस्टाईल आणि 20% सेव्हिंग. बजेट म्हणजे रेस्ट्रिक्शन्स नाही आहे, ते कंट्रोल आहे. 3. इम्पल्स बाईंग टाळा. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कुठेही सेल लागला तर आपण लगेच खरेदी करतो. पण खरं बघितलं तर गरज नसते, इच्छा असते. रूल ठेवा, काहीही घेण्याआधी 24 तास वेट करा. त्यानंतरच गरज वाटली तरच खरेदी करा. 4. शॉपिंग लिस्ट वापरा. मार्केटमध्ये गेल्यानंतर लिस्टशिवाय गेलो तर अननेसेसरी वस्तू घेतो. लिस्ट तयार करून गेलात तर फोकस राहतो आणि खर्च कमी होतो. हा छोटा हॅबिट मोठा फरक करतो. 5. डेली एक्सपेन्स ट्रॅक करा. आजकाल सगळं UPI न होतं, त्यामुळे पैसे कसे जातात हे कळत नाही. दररोज 2 मिनिट वेळ काढून तुम्ही काय खर्च केला आहे किंवा एक्स्ट्रा काय खर्च झाला आहे हे जर चेक केलं तर आपोआप कंट्रोल येतं. 6. स्मॉल एक्सपेन्स कंट्रोल करा. आपण मोठ्या खर्चावर लक्ष देतो, पण छोट्या छोट्या खर्चांकडे दुर्लक्ष करतो. रोजची कॉफी, स्नॅक्स, ऑनलाईन सबस्क्रिप्शन हे सगळं मिळून महिन्याला हजारोमध्ये जातात. छोटंसं छिद्रही मोठं जहाज बुडवू शकतं. 7. क्लिअर गोल ठेवा. सेव्हिंग करायची मोटिवेशन येत नाही कारण गोल नसतो. तुमचं गोल ठरवा. इमर्जन्सी फंड, बाईक, ट्रॅव्हल. जेव्हा गोल क्लिअर असतो तेव्हा सेव्हिंग सोपी जाते. 8. सेपरेट सेव्हिंग अकाउंट काढा. सेव्हिंग आणि स्पेंडिंग एकाच अकाउंटमध्ये ठेवलं तर टेम्पटेशन वाढतं. म्हणून सेव्हिंगसाठी वेगळं अकाउंट ठेवा, ज्याला तुम्ही इझिली ॲक्सेस करणार नाही. 8. EMI कमी ठेवा. EMI म्हणजे फ्युचर इन्कम आधीच खर्च करणे. जास्त EMI घेतली तर तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकता. म्हणून शक्यतो EMI कमी ठेवा किंवा अवॉइड करा. आणि 10. इन्व्हेस्ट करा. फक्त पैसे सेव्ह करून काही उपयोग नाही, कारण इन्फ्लेशन त्याची व्हॅल्यू कमी करते. म्हणून सेव्हिंगला इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हर्ट करा, जसं की SIP, म्युच्युअल फंड. तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागले पाहिजेत. या 10 सवयी सिंपल वाटतात, पण कन्सिस्टन्सीने केल्या तर तुमचं फायनान्शियल लाईफ पूर्ण बदलू शकतं. आजपासूनच एक सवय तरी स्टार्ट करा, कारण छोटा बदलच मोठा रिझल्ट देतो. आणि जर तुम्हाला अशाच पैसे कमवण्याच्या आणि वाढवण्याच्या स्मार्ट टिप्स हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.